नमस्कार मित्रांनो, आज आपण टाईप 9 पाहू. पहा आता या टाईपमधले प्रश्न थोडे वेगळे आहेत, शाब्दिक प्रश्न आहेत. हा पहिला प्रश्न आहे, जर घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरिण म्हटले, हरणाला बैल म्हटले, तर टांग्याला काय जुपाल? ठीक आहे. आता पहा काय म्हटलं तिनं, घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरिण आणि हरणाला बैल, तर टांग्याला काय जुपाल? आता आपण जरी पाहिलं असं समाजात, तर टांग्याला काय जुपले जाते? घोडा जुपतात, बरोबर आहे. टांग्याला घोडा जुपले जातात. पण या सांकेतिक भाषेत काय म्हणलंय त्यानं, घोड्याला वाघ म्हटलंय, बरोबर आहे. जो घोडा आहे त्यांनी तर त्या घोड्याला वाघ म्हटल्यात, मग आपण त्या टांग्याला काय जुपणार आहोत? मग घोड्याच्या ठिकाणी वाघ म्हटलं, कारण घोड्याला आपण टांग्याला घोडा जुपतो, पण त्यांनी घोड्याला आपल्या या सांकेतिक भाषेमध्ये घोड्याला वाघ म्हटलंय, म्हणून आपण या टांग्याला काय जुपणार आहोत? आता वाघ. ठीक आहे. जर तसं जरी पाहिला तर वाघ जुपत नाही टांग्याला, पण आपण जो टॉपिक पाहत आहोत तो आहे सांकेतिक भाषा, बरोबर. आणि या सांकेतिक भाषेत त्यांनी घोड्याला वाघ म्हटलंय, म्हणून आपण तर टांग्याला काय जुपणार आहोत? वाघच. ठीक आहे. त्यानंतर याच टाईप मधला दुसरा प्रश्न पहा, जर पाण्याला गवत म्हटले, गवताला लोखंड म्हटले, लोखंडाला दगड म्हटले, तर गाय काय खाईल? ठीक आहे. काय विचारला प्रश्न, तर गाय काय खाईल? आपण जरी असं जर पाहिलं तर गाय काय खाते? गवत खाते. ठीक आहे. आता पहा, आपण या सांकेतिक भाषेनुसार काय दिलाय पहा, पाण्याला काय म्हटलंय? गवत म्हटले, गवताला लोखंड म्हटले आणि लोखंडाला दगड म्हटले, तर गाय काय खाईल? आता पहा, आपल्याला माहित आहे असं जर समाजात पाहिलं तर गाय काय खाताना दिसते आपल्याला? गवत, बरोबर आहे. तर आता या प्रश्नानुसार या सांकेतिक भाषेमध्ये गवताला काय म्हटले आहे ते पाहायचं. आता इकडे एक पॉईंट दिला, इथं गवताला लोखंड म्हटले, त्याने या सांकेतिक भाषेत गवताला लोखंड म्हटले आहे, आणि आपल्याला माहित आहे की गाय गवत खाते, पण इथं जरी आपण गवत खाते म्हणलं तर प्रश्न चुकन आपला. ठीक आहे. काहून? कारण त्यांनी सांकेतिक भाषा दिली आहे, त्या सांकेतिक भाषेनुसार आपल्याला याच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे. ठीक आहे. तर आपल्याला माहित आहे का गवताला लोखंड म्हटले म्हणते, म्हणजे जो गवत आहे त्याला लोखंड म्हटले, तर मग आता गाय काय खाईल? लोखंड खाईल, म्हणजे या प्रश्नाचे उत्तर होईल लोखंड. असं जरी पाहायला गेलं तर गाय लोखंड खात नाही, पण या सांकेतिक भाषेनुसार आपण विचार केला तर गवताला लोखंड म्हटले म्हणते, म्हणून इथं गाय लोखंड खाईल. ठीक आहे. या प्रश्नाचे उत्तर राहील लोखंड. त्यानंतरचा प्रश्न पहा काय आहे, जर गुणाकार म्हणजे बेरीज, भागाकार म्हणजे वजाबाकी, वजाबाकी म्हणजे गुणाकार, बेरीज म्हणजे भागाकार, तर 9 गुणिला 5 वजाबाकी 7 बेरीज 7 भागिला 8 बरोबर किती? पहा, आता हा जो प्रश्न दिला हा डायरेक्ट आपल्याला करता येईल, पण आपल्याला सांकेतिक भाषेनुसार त्यांनी काय म्हटलं पहा, जो गुणाकार आहे, गुणाकार म्हणजे बेरीज म्हणते ते. ठीक आहे. म्हणजे जिथं आपल्या ह्या प्रश्नामध्ये जिथं ज्या ठिकाणी गुणाकार आहे त्याच्या ठिकाणी आपल्याला प्लसचा चिन्ह घ्यायचं आहे. ठीक आहे. आता पहा, 9 गुणिला 5 म्हणजे इथं गुणाकार आहे, म्हणजे इथं प्लसचं चिन्ह घ्यायला लागेल आपल्याला. ठीक आहे. हां, त्यानंतर भागाकार म्हणजे मायनस होते, बरोबर. आता भागाकार कुठं आहे? इथं, तर त्याच्या ठिकाणी आपल्याला मायनस घ्यायला लागेल. त्यानंतर मायनस म्हणजे गुणाकार, तर ज्या ठिकाणी मायनस आहे त्या ठिकाणी आपल्याला गुणाकार घ्यायला लागेल. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणते, प्लस म्हणजे भागाकार, आता प्लस कुठं आहे? इथं, तर प्लसच्या ठिकाणी भागाकार. असे आपल्याला चिन्ह वापरून याचा पूर्ण कॅल्क्युलेशन करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला लक्षात आलं आता कोणत्या चिन्हाले काय म्हणलंय म्हणून. हां, आता आपण घेऊन आणलं कॅल्क्युलेशन करून. 9 गुणिला 5, तर गुणिलेच्या ठिकाणी आपण काय घेणार आहोत? बेरजेचं चिन्ह 5. त्यानंतर मायनसच्या ठिकाणी गुणाकार घेणार आहोत आपण, गुणाकार 7. त्यानंतर बेरजेच्या ठिकाणी भागाकार 7. त्यानंतर भागाकार या ठिकाणी -8 बरोबर. ठीक आहे. आता पहा, आता करता येण्याच्या कॅल्क्युलेशन आपल्याला कंच भागू बेवाचा नियम लावायचा, म्हणजे कसं सर्वात आधी जे भागाकार आहे तो सोडवायचा, मग गुणाकार, मग बेरीज, वजाबाकी. ठीक आहे. आता पहा, 9 जसे तसे ठेवायचे,
प्लस 5 गुणिला 7 भागिला 7 आहेत ना, त्याला असं लिहू आपण 7 आपण त्याच्या 7. ठीक आहे, चालेल ना असं. त्यानंतर -8. हां आता पहा हे 7 वरच्या सोबत कटले. मग आता इथं काय राहिला 5च राहिले. 9 आणि 5, 9 आणि 5 किती होतात 14 बरोबर. घेतले आपण 14 -8. आता 14 मधून जेव्हा 8 गेले तर किती राहतील, 14 मधून 8 गेले तर 6. म्हणजे या प्रश्नाचे उत्तर 6. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न सेम त्याच प्रकार प्रश्न आहे. पहा जर गुणाकार म्हणजे प्लस, भागाकार म्हणजे मायनस, मायनस म्हणजे गुणाकार, प्लस म्हणजे भागाकार, तर 18 गुणिला 10 मायनस 14 प्लस 14 भागिला 16. ठीक आहे. त्याच प्रकारे प्रश्न आहे हा. प्रश्न आपण आता आपला बनवला आपण स्वतः. पाहता इकडे लक्ष द्या. गुणाकार म्हणजे काय बेरीज, म्हणजे गुणाकार या ठिकाणी काय बेरजेचे चिन्ह. त्यानंतर भागाकार म्हणजे वजाबाकी, तर भागाकार या ठिकाणी वजाबाकीचे चिन्ह आहे. त्यानंतर मायनस म्हणजे गुणाकार आहे, जिथं मायनस आहे याच्या ठिकाणी गुणाकार आहे. त्यानंतर प्लस म्हणजे भागाकार, तर प्लसच्या ठिकाणी काय भागाकार चिन्ह बरोबर. आता घ्यायला 18 गुणाकाराच्या ठिकाणी काय वापरतो आपण बेरजेचे चिन्ह 10. ठीक आहे. त्यानंतर वजाबाकीच्या ठिकाणी गुणाकाराचे चिन्ह गुणिला 14. त्यानंतर बेरजेच्या ठिकाणी भागाकाराचे चिन्ह भागिला 14. त्यानंतर भागाकाराच्या ठिकाणी वजाबाकीचे चिन्ह 16. जमला. आता याचे कॅल्क्युलेशन काय होईल, 18 अधिक पहा लक्षात ठेवा 18 आणि हे 10 सीधे 28 डायरेक्ट करायचे नाही. ठीक आहे. काऊन, कारण आपला नियम आहे की कंच भागूच्या बेवाचा जो नियम आहे त्यानुसार आपल्याला सुरुवातीला भागाकार करावा लागते. ठीक आहे. भागाकार झाल्याच्या नंतर गुणाकार, गुणाकार झाल्यानंतर बेरीज, बेरीज नंतर वजाबाकी. तर आता पहा सर्वात आधी आपण भागाकार करून 10 गुणिला 14 भागिला 14 असे मांडून घ्यायचे. ठीक आहे. पटकन काढता येते आपल्याला -16. त्यानंतर 14 काटले, इथं काही नाही म्हणजे किती राहतील 10. 18 आणि 10 किती होतील 28 -16. ठीक आहे. आता 28 मधून 16 गेले किती राहतील, 8 6 गेले 2 राहिले आणि 2 1 गेला म्हणजे 1 राहिला, म्हणजे उत्तर किती येत आहे आपल्याला 12. ठीक आहे. जो याच्या आधी प्रश्न आला त्याच्याच आपण प्रत्येक संख्या हे डबल डबल करत नेली आहे, म्हणून उत्तर आहे इथं 6च्या ठिकाणी आता 12 आला. ठीक आहे. समजलं सर्वांना. ह्या प्रकारे प्रश्न खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. प्रत्येक पोलीस भरतीमध्ये 1 ते 2 प्रश्न ठेवले राहतात हे. चला त्यानंतर टाईप 11. काय हे आपल्याला एक सांकेतिक भाषा दिली आहे आणि त्याच्यावर आधारित हा एक प्रश्न विचारला आहे. आता पहा सांकेतिक भाषा कशी, हे अंक दिले आहेत आपल्याला, अंक ह्या अंक 1 2 3 4 5 एकदम हे 9 0. त्यानंतर त्यांचे चिन्ह दिले आहेत, हे प्रत्येक चिन्ह दिले आहेत इथं. म्हणजे हे चिन्ह कसे, म्हणजे 1 बरोबर हा चिन्ह, म्हणजे 1च्या ठिकाणी हा चिन्ह वापरायचा, 2च्या ठिकाणी हा बरोबरचा चिन्ह, 3च्या ठिकाणी प्रश्नचिन्ह, 4च्या ठिकाणी हा चिन्ह, 5च्या ठिकाणी हा त्रिकोण, 6च्या ठिकाणी सर्कल, 7च्या ठिकाणी हा चौरस. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक हे अंकाच्या ठिकाणी हे त्याच्या खालचे चिन्ह हा आपल्याला सांकेतिक भाषा दिली आहे. ठीक आहे. आता पहा आता त्याच भाषेनुसार हा आपल्याला प्रश्न दिला आहे आणि जे जे चिन्ह आहेत त्या चिन्हांचे ठिकाणचे जे अंक आहेत ते आपल्याला इथं वापरायचे आहेत. आता पहा हा जो चिन्ह आहे तो कुठे दिसते इथं, हा पहा इकडे, आणि हा चिन्हाचा अंक कोणता आहे 8 आहे ना. हां, तर मग त्या चिन्हाच्या ठिकाणी घ्यायचे 8. त्यानंतर भागाकारा चिन्ह, त्यानंतर हा चिन्ह पहा दुसऱ्या नंबरच्या, ह्या चिन्हाचा काय अंक 4, मग याच्या ठिकाणी घ्यायचे 4. नंतर मायनस स्टारचा चिन्ह पहा कुठं आहे, हा इथं, स्टारच्या चिन्हाचा काय घेतला आहे 1, म्हणून इथं घ्या 1. गुणिला हा चिन्ह पहा कुठं आहे
शून्य, इथे घ्या शून्य. ठीक आहे. आता पहा याच्या कॅल्क्युलेशन करताना आता जोपर्यंत इथे चिन्ह होते तोपर्यंत आपण कॅल्क्युलेशन करू नव्हतं शकत, बरोबर, कारण चिन्हाचं काही कॅल्क्युलेशन नाही करता येत. आता चिन्हाचे जे संकेत होते, जे सांकेतिक भाषेनुसार ते जे अंक होते ते अंक घेतले आपण. आता याचे कॅल्क्युलेशन करू शकतो ना. घ्या करा. आता पहा याचे मांडून घेतो. 8/4 असे मांडतो मी जमन. त्यानंतर -1 गुणिले 1 काय होणार आहे तिथं, 0 होणार आहे, बरोबर. मग आता 8/4 म्हणजेच किती येतील 2. 4 1 4, 4 2 8. 2 - 0 म्हणजेच उत्तर काय येणार आहे 2. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला सांकेतिक भाषेत दिले, त्यावर आधारित हा प्रश्न होता आणि ते चिन्हाच्या ठिकाणी आपण प्रत्येक अंक घेऊन त्याचे पूर्ण कॅल्क्युलेशन करून उत्तर काढलं. ठीक आहे. त्यानंतर याच सांकेतिक भाषेत आपण दुसरा प्रश्न पाहतो. हा प्रश्न लक्ष द्या. प्रश्न सेम तसाच आहे. आता इथं आपल्याला अंक दिलेत. पहिले काय होते, चिन्ह दिले होते, चिन्हावरून आपण अंक ठेवून त्याचं कॅल्क्युलेशन केला होता. आता इथं आहेत अंक 6 4 8 3. हे अंक याच भाषेत कसे येतील. याच भाषेत म्हणजे कोणत्या भाषेत, ह्यावाल्या भाषेत. ठीक आहे. आता बघा 6 आहे, आपले 6 कुठात इथं, 6चे चिन्ह काय असा सर्कल. ठीक आहे. म्हणजे 6च्या ठिकाणी काय येणार आहे सर्कल. त्यानंतर 4. आता 4 पहा कुठं इथं आहे 4. 4चे चिन्ह काय सर्कल, पण पूर्ण डार्क केला त्याला असा. जमला. हां. त्यानंतर हा झाला 4च्या नंतर 8च्या. 8च्या काय चिन्ह, 8चे चिन्ह हा वाला आहे असा असा, बरोबर. हां. त्यानंतर 3चं चिन्ह काय, 3 प्रश्नचिन्ह आहे असा. ठीक आहे. म्हणजे याच्या भाषेत हे जरी अंक आपण लिहिले तर काय ते अशा प्रकारे येते. ठीक आहे. अशा प्रकारे आपण याचे उत्तर काढू शकता. पुन्हा जरी तुम्हाला जरी 6 जर दिला 5 1 2 9 0 हा बरोबर किती, तर याच भाषेत हा बरोबर किती येईल याचं तुम्ही कमेंटमध्ये उत्तर सांगा मला. जरी समजलं असेल मला समजून जाईन की तुम्हाला किती प्रकारे समजला. हां. त्यानंतरचा टाईप 12 मित्रांनो, लक्ष द्या. खूप लांबलचक प्रश्न आहे. एका सांकेतिक लिपीत चिन्हाचा उपयोग केला आहे, मात्र असे करताना शब्दातील अक्षराचा क्रम शब्दाच्या सांकेतिक रूपात तसाच असेल असे नाही. म्हणजे समजल्या का. पुन्हा एकदा समजून सांगतो. काय म्हणते, एका सांकेतिक लिपीत, म्हणजे हे सांकेतिक लिपी दिले आपल्याला, सांकेतिक रूप ह्या लिपीत दिल्यात. एका सांकेतिक लिपीत चिन्हाचा उपयोग केला, म्हणजे इथं हे चिन्ह वापरलेत. मात्र असे करताना शब्दातील अक्षराचा क्रम, म्हणजे इथं वर शब्द जे दिले आहेत ह्या शब्दातील अक्षराचा क्रम शब्दाच्या सांकेतिक रूपात तसाच असेल असा नाही. म्हणजे हे जे आहेत ना शब्द, त्याच्या खाली जे संकेत आहेत ते जसेच्या तसे असे असतील असं नाही म्हणलंय. ठीक आहे. मागं पुढं कसे होऊ शकतात. म्हणजे कसा पीच्या खाली आपण इथं स्टार आहे तर पी म्हणजे स्टार, ए म्हणजे हा चौकोन, टी म्हणजे त्रिकोण असा होणार नाही. मागं पुढं कोणता पण होऊ शकता. म्हणजे एच्या रिलेशन याच्यासोबत होऊ शकते, म्हणजे ए बरोबर हा स्टार असू शकतो किंवा ए बरोबर हा त्रिकोण पण असू शकतो, म्हणजे काही पण होऊ शकतं. ठीक आहे. म्हणजे मागं पुढं कसे पण येऊ शकतात. आता पहा हे दिलेत आपल्याला शब्द आणि संकेत. त्याच्यावर हा एक प्रश्न विचारला आहे का TIE चे संकेत काय होईल. म्हणजे ह्या सांकेतिक रूपात म्हणजे ह्या TIE याचे चिन्ह काय येतील असा प्रश्न विचारला आहे. ठीक आहे. आता पाहू ना आपण. आता पहा सोडवायच्या आधी तीनही शब्दामध्ये सारखा काय दिसते ते पहा. आता पहा तीनही शब्दात सारखा काय दिसते पहा. इथं टी आहे, इथं टी आहे, इथं टी आहे. म्हणजे तीनही शब्दामध्ये आपल्याला टी हा सारखा दिसत आहे. आता खाली पहा ह्या सांकेतिक रूपामध्ये तीनही ठिकाणी चिन्ह कोणता सारखा दिसते ते पहा बरं. इथं स्टार आहे, इथं स्टार आहे, इथं स्टार आहे. वर तीनही ठिकाणी टी आहे आणि खाली तीनही ठिकाणी स्टार आहे. म्हणजे एक लक्षात आलं आपल्याला की टी म्हणजे स्टार असेल, बरोबर. एक गोष्ट लक्षात आली, टी म्हणजे स्टार, म्हणजे हे वरचे टी ह्या स्टार सोबत आता काढून घ्या कारण ते मिळाले आपल्याला. त्यानंतर आता पहा अजून पुन्हा तीनही ठिकाणी सारखा काय दिसते पहा. आता पुन्हा तीनही ठिकाणी सारखा नाही दिसत आहे, बरोबर. मग दोन ठिकाणी पाहायच्या, या शब्दात आणि या शब्दात सारखा काय. आता पहा या शब्दात आणि या शब्दात जरी पाहिला आपण तर सारखा पी दिसते आपल्याला, बरोबर आहे.
ह्या दोन्ही शब्दामध्ये पी आहे सारखा, तर मग ह्याच्या संकेतामध्ये सारखा काय ते पहा, इथं चौकोन आहे, इथं चौकोन आहे, म्हणजे आपल्याला माहित झाला का पी म्हणजे हा चौकोन असेल, म्हणजे पी सोबत हा चौकोन काढून घेऊन इकडे लिहा मग पी बरोबर हा चौकोन. जमला. हां, आता पहा टीचं कटला पहिलंच, इथं पी कटला, मग राहिला का ए, म्हणजे ए डायरेक्ट समजलं आपल्याला का ए म्हणजे हा त्रिकोण असेल, म्हणजे लिहून घेतो डायरेक्ट इथं ए बरोबर हा त्रिकोण. जमला. आता ए सोबत हा त्रिकोण काटा. पुन्हा पहा इकडं पण ए आहे, त्याच्या ए बरोबर त्रिकोण झाला, तर मग लक्षातच घ्यायचा का याच्या ए बरोबर हा याच्या ए बरोबर हा त्रिकोण असेल. जमला. आता पहा याच्या टी आणि ए कटला, इथं करायला मग ई, तर मग ई बरोबर काय असेल हा चौकोन आणि त्याच्यामध्ये क्रॉस, म्हणजे ई बरोबर चौकोन आणि त्याच्यामध्ये क्रॉस. जमला. हा, आता पहा ई याच्यासोबत कटला, आता मधामध्ये पहा आय आहे बरोबर, आणि या मधामध्ये याचा संकेत का राहिलाय, एकच राहिला सर्कल, म्हणजेच आय बरोबर हा सर्कल येत आहे. पहा इकडे लिहून घेतो, इथे दिसत नसेल तर आय बरोबर हा सर्कल आला, आणि पुन्हा काय होतं आपला ई म्हणजे हा चौकोन आणि त्याच्यामध्ये क्रॉस. ठीक आहे. आता पहा आपल्याला प्रश्न काय विचारलाय हे आपण पूर्ण काढून घेतलं याच्यावरून, पण आपल्याला तेवढा प्रश्न विचारला नाही. प्रश्नामध्ये आपल्याला फक्त हाच विचारलाय टी आय ई चे संकेत काय होईल. आता पहा टी म्हणजे काय आला आपला स्टार आला होता, टी म्हणजे स्टार, म्हणजे टीच्या ठिकाणी काय येणार आहे स्टार. ठीक आहे. त्यानंतर आयच्या ठिकाणी आय म्हणजे काय काढला होता पण हा सर्कल. ठीक आहे. हा ओ न हा सर्कल आहे. ठीक आहे. आयच्या ठिकाणी हा सर्कल. त्यानंतर ई, ईच्या ठिकाणी काय आला चौकोन आणि त्याच्यामध्ये क्रॉस, हा चौकोन त्याच्यामध्ये क्रॉस. ठीक आहे. हाच आपल्याला प्रश्न विचारला होता की टी आय ई चे संकेत काय होईल, म्हणजे या सांकेतिक भाषेत आपण टी आय ई म्हणजे हा. ठीक आहे. हा उत्तर झाला. यावरच्या आधारित आपल्याला कोणतेही जरी शब्द विचारले तरी आपल्याला काढता येईल, कारण आपल्याला सगळ्याचे संकेत, सगळ्या शब्दाचे संकेत माहीत झाले आहेत. आता कसाही प्रश्न विचारला तरी आपल्याला येईलच. ठीक आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा मित्रांनो.